नमस्कार, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण एक वेगळीच आणि सुंदर रांगोळी काढणार आहोत। तर ही रांगोळी तुम्ही तुळशीजवळ काढू शकतात किंवा देवाजवळ काढू शकतात। त्याचप्रमाणे तुम्ही फ्लॅट बाहेर देखील ही रांगोळी काढू शकतात व तुम्ही अंगणात देखील ही रांगोळी काढू शकतात। तर नेहमी आपण आपल्या चॅनलवरती खूप छान छान रांगोळ्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते देखील तुम्ही नक्की जाऊन बघा। आणि आजची रांगोळी तर त्याहूनही खूपच छान आहे। ही रांगोळी पाहिल्यावर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणार। तर चला तर मग आता आपण रांगोळीला लागणारे 3 ते 3 ठिपके काढून घेतलेले आहेत आणि त्यावर असे रेषा काढून आपण एक स्क्वेअर काढून घेतलेला आहे। त्यानंतर जे मधले 4 ठिपके होते त्याला आपण ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर परत असाच सेम आपल्याला आतल्या भागाने असा अर्धगोलाकार तयार करायचा आहे। ही रांगोळी आपण व्हाईट टाइल्सवर काढतोय तर तुम्ही कोणत्याही कलरचा वापर करू शकता। मी इकडे पिंक कलरचा वापर केलेला आहे, म्हणजे ही रांगोळी अजूनच उठावदार दिसते। त्यानंतर मी मधल्या साईडला इकडे येलो ठिपके ठेवून घेतलेले आहे आणि त्यांच्यावर अजून डार्क ग्रीन ठिपका ठेवलेला आहे। तुमच्याकडे हवे असतील ते कलरचा तुम्ही उपयोग करू शकतात किंवा आपण ज्या पद्धतीने रांगोळी काढतोय त्या पद्धतीचा कलर कॉम्बिनेशन तुम्ही वापरला तरीही चालेल। आता मध्ये मी लाईट पिंक कलरचा वापर करून इकडे छानसं फूल काढून घेतलेलं आहे। तर आपल्या चॅनलवरती आपण विष्णू हृदय ही रांगोळी अपलोड केलेली आहे, तर ती देखील तुम्ही बघितली नसेल तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। तर ज्यांनी पण खूप छान छान कमेंट्स विष्णू हृदय या रांगोळीवर केलेले आहे तर त्यांच्या सपोर्टसाठी खूपच धन्यवाद। तर अशाच आपल्या रांगोळ्यांना तुम्ही सपोर्ट करत राहा। तर विष्णू हृदय ही रांगोळी तुम्ही लक्ष्मी समोर किंवा कोणत्याही शुभ दिवशी नक्कीच काढू शकतात। तर ती रांगोळी अतिशय सोपी आणि आपण स्टेप बाय स्टेप समजून घेतलेली आहे। आता त्यानंतर इकडे मी असे कमी कमी होत जाणारे रेषा काढून घेतलेल्या आहेत। 4 रेषा काढून घ्यायच्या आहे आणि तेही चारही बाजूंनी। त्यांना नंतर आपल्याला मधोमध असं जोडून घ्यायचं आहे। आता घरात रांगोळी काढायची म्हटली तर व्हाईट टाइल्स असते, म्हणून आपण जर व्हाईटच कलरचा वापर केला तर आपली रांगोळी सहजासहजी आपण जे काढलेलं आहे ते दिसणार नाही। म्हणून मी इकडे पिंक कलरचा, डार्क पिंक कलरचा यूज केलेला आहे। तुम्ही बघू शकतात की रांगोळी किती छान आणि उठवून दिसते। त्याचबरोबर वेगवेगळ्या येलो, रेड, पिंक या वेगवेगळ्या कलरचा आपण वापर केलेला आहे। तर व्हाईट टाइल्सवर रांगोळी काढायची असेल तर तुम्ही एक डार्क शेड घेतलेली चांगली आणि मग त्याला आपण कॉम्बिनेशन म्हणून व्हाईट कलर वापरला तर अधिक चांगलं। आता त्यानंतर आपण इकडे कळ्या काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे एक प्रकारे ज्योतसुद्धा म्हणू शकतो आपण त्याला। त्यानंतर इकडे मी ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि त्याचे आपल्याला मधल्या भागी असा आपल्याला थोडा मोठा ठिपका ठेवायचा आहे आणि आजूबाजूला असे छोटे 4 ठिपके ठेवून घ्यायचे आहेत, तेही चारही बाजूंनी। हलकसं आपल्याला फक्त त्याला असं बाहेरच्या साईडला खेचायचं आहे आणि मस्त असं आपलं हे फूल तयार होतं। परत त्या मधल्या ठिपक्यावर आपण व्हाईट कलर टाकलेला आहे, म्हणजे तो खूपच उठवून दिसतोय। आता ज्योतला पण मस्त असा आपण रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशननी कलर भरून घेऊयात। तर रांगोळी खूपच छान आली आहे, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।